नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारे सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तर या चॅनलवरून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। महाराष्ट्र मेडिकल ॲडमिशन संदर्भात एक महत्त्वाची नोटीस आता जाहीर झाली असून आपलं जे काही रजिस्ट्रेशन आहे त्या एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे आणि ते 24 तारखेला म्हणजे उद्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत एक्सटेंड केलेलं आहे। म्हणजे जे विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही ते विद्यार्थी अजून रजिस्ट्रेशन उद्या संध्याकाळपर्यंत करू शकतात। ह्याच्यामध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहेत, रजिस्ट्रेशन आहे, पेमेंट आहे आणि तुमचे डॉक्युमेंट अपलोड केलेले सुद्धा चालतं। आणि त्याचप्रमाणे तुमचे जर पाठीमागचं जर समजा काही रजिस्ट्रेशनचे काही स्टेप्स राहिले असतील तरीही त्या तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे अजून MBBS जे काही पहिला राऊंड आहे त्या संदर्भातही ह्या नोटिसीमध्ये दिलेलं आहे। आता ह्या नोटीस काय सांगते आपण बघूया। नोटीस नंबर 3 नीट UG 2024 ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन आर एक्सटेंडेड अप टू 24th of August टिल 11:59 PM म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। आणि ह्याच्यामध्ये पेमेंट आणि कलर अपलोडिंगला पण मान्यता दिलेली आहे। आणि MBBS आणि BDS पहिल्या राऊंडचे शेड्यूल डिक्लेअर झाले असून ते शेड्यूल कसं आहे ते आपण बघूया। आता ह्याच्यामध्ये पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे 26 तारखेला। तर मित्रांनो, तुम्हाला जे काय खूप दिवसापासून हे होते, उत्कंठा होती की तो SML कधी येणार, तर तो SML साधारणपणे 26 तारखेला डिक्लेअर होणार आहे। आणि हे फक्त MBBS आणि BDS साठी आहे असं नोटीसमध्ये क्लिअर केलेलं आहे। नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट फॉर MBBS अँड BDS ओनली। म्हणजे MBBS आणि BDS साठी SML आपल्याला 26 ऑगस्टला डिक्लेअर होणार आहे, म्हणजे आपल्याला मिळेल। आता SML कसं बघायचं हे मी आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तो तुम्ही व्हिडिओमध्ये पहा। आणि MBBS आणि BDS सीट मॅट्रिक्स 27 तारखेला डिक्लेअर होणार आहे। MBBS BDS सीट मॅट्रिक्स म्हणजे कुठल्या कॉलेजला किती जागा आहेत, कुठल्या कॉलेजला कुठल्या प्रकारच्या किती जागा आहेत, कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत, हे 27 तारखेला डिक्लेअर होणार आहे। आणि MBBS आणि BDS प्रेफरन्स फिलिंग म्हणजे तुम्हाला कॉलेज पसंतीक्रम देण्याचं मुदत कधी दिलेले आहे 27 तारखेपासून 29 तारखेपर्यंत, म्हणजे 3 दिवस दिलेले, 27, 28, 29। म्हणजे तुम्हाला MBBS आणि BDS चॉईस फिलिंग, ह्याला चॉईस फिलिंग पण म्हणतात, प्रेफरन्स फिलिंग पण म्हणतात आणि आपण मराठी भाषेमध्ये कॉलेज पसंतीक्रम असं म्हणतो। तर ह्याच्या साधारणपणे आपल्याला 27 तारखेपासून 29 तारखेला संध्याकाळपर्यंत द्यायची आहे। आणि MBBS आणि BDS सिलेक्शन लिस्ट, पहिली सिलेक्शन लिस्ट हे 30 तारखेला डिक्लेअर होणार आहे। म्हणजे 30 ऑगस्टला पहिला रिझल्ट डिक्लेअर होणार आहे महाराष्ट्रामधला। हे फक्त MBBS आणि BDS साठी आहे। आणि 30 तारखेला जी काही मेरिट लिस्ट लागल आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे असे विद्यार्थी त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेऊ शकतात। तर ते ऍडमिशन घेण्याची मुदत कितीपर्यंत दिलेली आहे 31 ऑगस्ट पासून 4 सप्टेंबर पर्यंत। म्हणजे 30 तारखेला ज्या विद्यार्थ्यांनी हे केलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे ते विद्यार्थी संपूर्णपणे डॉक्युमेंट घेऊन कन्सर्न कॉलेजला 31 ऑगस्ट पासून ते 4 सप्टेंबर पर्यंत तुम्ही जाऊ शकता। मला वाटतं की ही खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती आहे। ही इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सगळ्यांना पोहोचवा, म्हणजे ते अलर्ट होतील। आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे त्यांनी रजिस्ट्रेशन पटदिशी करा। आणि आता महत्त्वाचं म्हणजे MBBS आणि BDS पसंतीक्रम तुम्ही तुमची तयारी करा। आम्ही याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवूच। ह्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। एवढं म्हणून आजचा विषय थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।